$110 वर्ष जुन्या डेअरीलाही तुकाराम मुंडेंनी सोडलं नाही. मुंबईत केलेल्या कारवाईमध्ये नेमकं काय काय सापडलं जाणून घेऊ. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळी विरोधात तीव्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. तुकाराम मुंडेंच्या कारवायांचा धडाका सुरूच आहे. मुंबईतील अनेक हॉटेल्स सध्या FDAच्या रडारवर आहेत. मुंबईतील रुस्तम आईस्क्रीम सेंटर, शालिमार, रहमानिया यांच्यानंतर आता FDAनं 110 वर्ष जुन्या असलेल्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई केली आहे. तपासणीमध्ये FDAला अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्यात. मरीन लाईन्स येथील दुकानात अत्यंत अस्वच्छता, माशांचा वावर आणि भिंतींवर बुरशी आढळली आहे. कच्चा माल थेट जमिनीवर आणि बुरशीग्रस्त भिंतीलगत ठेवण्यात आला होता. सुरक्षित रॉ मिल्क रिसेप्शन डॉक, सांडपाणी प्रक्रिया अशा कुठल्याही सुविधा या ठिकाणी नव्हत्या. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी, पॅकिंगवर एक्सपायरी डेट नसणं या सगळ्या त्रुटी तिथं आढळल्या. त्यानंतर FDAनं त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला. दुसरी धक्कादायक घटना घडलेली आहे गोरेगावमध्ये. गोरेगावमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. दुधांच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 882 दुधाच्या पिशव्यांमधील एकूण 558 लिटर म्हणजेच 39,000 किमतीचं दूध जप्त करून ते नष्ट करण्यात आलंय. दरम्यान FDAच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय. तो व्हिडिओ तुम्हीच पहा. गोवंडीच्या सुफी डेअरीतून सरकारी नियमांचं उल्लंघन करून 1,683 लिटर म्हशीचं बेकायदेशीर दूध विकताना रंगेहात पकडण्यात आलं. हे संपूर्ण दूध जागेवरच नष्ट करण्यात आलं. हा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. काढ ना आपल्या दरम्यान तुकाराम मुंडेंच्या या कारवायांमुळे भेसळ माफियांचे धाबे तर दणाणलेच आहेत, पण त्याचबरोबर भेसळयुक्त दुधाचा पुरवठा थांबल्यामुळे अस्सल दुग्धजन्य पदार्थांची मागणी देखील वाढली आहे. यामुळे पनीरच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. या कारवाईचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत असल्याचं व्यावसायिक सांगतात. दरम्यान समोर आलेले हे व्हिडिओ अतिशय धक्कादायक असून FDA आणखीन कुठे कुठे कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.